सावरगाव येथील प्रसिद्ध मका व्यापारी आणि शार्वी एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावरगाव परिसरात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले। वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव, जिल्हा परिषद शाळा सावरगाव आणि जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी येथील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बॅग, कंपास, पॅड, शालेय उपयोगी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि प्रास्ताविकाने झाली। न्यू इंग्लिश स्कूलमधील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूलचे संचालक प्रसाद दादा पाटील यांनी भूषवले। मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले। या प्रसंगी ज्ञान प्रसाधक मंडळाच्या संचालिका डॉक्टर वैशालीताई पवार, तुकाराम महाराज, भाऊलाल महाराज, करचू नाना काटे, बबन नाना काटे, दिनकर पवार, सरपंच भाऊसाहेब पिंटू पवार, बाळासाहेब पवार, नवनाथ काटे, अजित तिवारी, अशोक लोखंडे यांच्यासह गावकरी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। उपक्रमाच्या यशासाठी प्राचार्य डी.बी. नागरेसर आणि पर्यवेक्षक जी.एस. नागरेसर यांनी विशेष परिश्रम घेतले। हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी काजवे ग्रुपचे सर्व सदस्य आणि सावरगावच्या गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळते, अशा शब्दात मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत मच्छिंद्र काका पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष विंचू सर यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अशीच एकजूट आणि सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प या प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, सचिन बखारे, येवला। एक क्षणिक जीवनात उपयोगी येईल अशी भेटवस्तू देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः या कार्यक्रमासाठी जय हिंद। खरं तर हा आमच्याच करता नव्हे तर सर्वांकरता एक आदर्शाचीच बाब आहे का बरेच मोठे माणसं पाहिले, माणसं मोठे असून चालत नाही, त्यांची मनं मोठी असावी लागतात आणि समाजाच्या हिताकरता नेहमीच काकांचं आणि आबांनी मन मोठं केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून हे व्यक्तिमत्व पुढं आलेलं आहे आणि म्हणून त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं विद्यार्थ्यांना खरंच शालेय शिक्षण घेत असताना वस्तूंची खूप गरज असते। प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते, म्हणून काहींचे स्वप्न त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेले असे बरेच उदाहरणं आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे। पण त्याकरता जर कोणी मदतीचा हात जर पुढे केला तर अनेकांनी गरीब परिस्थितीतसुद्धा शालेय शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न साकार केलेले आहे आणि मला तरी वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वप्न साकार करण्याकरता काकांचा नावाचा हा अनेक विविध माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून त्या मुलांकरता नक्कीच हा प्रेरणादायी ठरेल। पुढं भविष्यामध्ये त्यांचं स्वप्नसुद्धा ते पूर्ण करतील। काका आणि आबा यांचा जो आदर्श प्रत्येकानं घ्यावा, याही पुढे कोणी जर देण्याकरता जर समर्थ असेल तर त्यांनी नक्कीच असेच उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य करून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण असं पुढं आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। काकांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज काय इच्छा अशी प्रकट करणार किंवा जेणेकरून इथून पुढे अजून काही काम करण्याची इच्छा असेल? वाढदिवसानिमित्त आपण काय? खरं तर हा वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मोठी लोक स्वतःच्या कार्यकर्त्यांना दारू पाजून रस्त्यावर धाब्यावर वाढदिवस साजरे करतात, पण काकांचा हा वाढदिवस असा उत्कृष्ट उपक्रमातून बघितल्याच्या नंतर आम्हाला आशा लागली की शालेय विद्यार्थ्यांकरता जर आपण असा उपक्रम हाती घेत असाल तर मी तर म्हणेल नक्कीच पुढं भावी जीवनामध्ये आपण थोडं राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक क्षेत्रातून आपण जर पुढं आलात तर नक्कीच समाजाच्या विकासाकरता आपण नक्कीच यशस्वी ठराल आणि समाजाचा विकास नक्की आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो की काकांनीसुद्धा आमच्या तरुण पिढीकरता सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यावं आणि चांगल्या संकल्पनेतून चांगली लोकांची कामं करावी, हा आज अपेक्षा काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो।
नमस्कार. आमचे बंधू मच्छिंद्र काका पवार यांचा वाढदिवस आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते करीत असताना आम्ही बी एक गरीब कुटुंबातून आलो आहे, म्हणून आम्हाला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काय अडचणी म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज शालेय वाटप आम्ही वाढदिवसानिमित्त केले. स्कूल सावरगाव, मराठी शाळा सावरगाव, मोठा माळा वस्ती शाळा सावरगाव आणि गोपाळवाडी येथे आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हो, ग्रामीण भागातल्या. आज न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयामध्ये मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 600 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये कंपास पेटी बॉक्स, स्कूल बॅग, पॅड. त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला. समाजापुढे एक नवीन असा आदर्श निर्माण केला. मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो. भगवंत त्यांना दीर्घ आयुष्य देवो. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा अविरतपणे घडत राहो आणि ती समाजसेवा करण्याची संधी भगवंताने त्यांना देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.